आत्मपरीक्षण देखील होणं आवश्यक आहे, आत्मचिंतन देखील आवश्यक आहे। गेल्या सरकारपेक्षा निम्म्या कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय आम्ही कितीतरी पटीने अधिक मदत शेतकऱ्यांना दिली आहे, त्याचा तपशील देखील या ठिकाणी समोर मी मांडणार आहे। आधीच्या सत्ताधाऱ्यांप्रमाणे घोषणा करून फक्त शेतकऱ्यांना पोकळ आश्वासनं किंवा त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही केलेलं नाही। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून त्यांचे अश्रू पुसण्याचं काम आम्ही केलेलं आहे, हे मी या ठिकाणी छाती ठोकपणे सांगू इच्छितो। 30 जून 22 रोजी आमचं महायुती सरकार सत्तेत आलं आणि अवघ्या काही दिवसातच जोरदार पाऊस आणि काही भागात अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मला वाटतं मी आणि देवेंद्रजी आपण कुठे गडचिरोलीत गेलो होतो नुकसानीची पाहणी करण्याकरिता। अध्यक्ष महोदय गडचिरोलीला गेलो आणि त्या संपूर्ण कालावधीमध्ये मी सातत्याने आम्ही सगळेजण बाधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात होतो। माझं कुटुंब माझी जबाबदारी असं म्हणून फक्त केवळ घरी बसून व्हीसीद्वारे बैठका आम्ही घेतल्या नाहीत, आम्ही प्रत्यक्ष फील्डवर गेलो आणि शेतकऱ्यांशी बोललो, बांधावर गेलो आणि त्या ठिकाणी इतरांना फक्त सूचना देत बसलो नाही, वस्तुस्थिती आहे। आणि आमचं काम मी काय आमचे सत्ताधारी नाही, विरोधी पक्षातल्या लोकांनाही माहित आहे, मी काय उगाच काहीतरी जास्तीचं बोलत नाही, परंतु थेट ग्राउंडवर जाऊन शेतकऱ्यांना शेतावर भेटणं, अधिकाऱ्यांशी आम्ही बोलत होतो। आपल्याला सातत्याने विचारणारा कोणीतरी आहे हे लक्षात आलं की यंत्रणा देखील अलर्ट होत असते, यंत्रणा देखील काम करते। कलेक्टर लोक स्वतः, तहसीलदार तर ठीक आहे, पण कलेक्टर स्वतः त्या ठिकाणी जिथे गारपीट झाले, अवकाळी झाले तिथे जाताना पाहणी करताना देखील आपण पाहिलेलं आहे। आणि म्हणून यासाठी आपण देखील सरकारचे प्रमुख असू द्या, मंत्री असू द्या, आपण देखील या सर्व बाबींवर लक्ष ठेवून थेट लोकांशी संपर्क साधला पाहिजे।